झी 24 तास एक पाऊल पुढे करत आहे, दुरुपयोग नाही सदुपयोग करत आहे। ठीक आहे, पाण्याचा ते सदुपयोग करतात असं म्हणतायत डॉक्टर विश्वंभर चौधरी। जर असा सदुपयोग असेल तर मग तुम्ही स्वतःहून पुढाकार घ्यायला पाहिजे, लोकांचे सगळे आजार, सगळे दुर्धर आजार बरे होतील, महाराष्ट्र अत्यंत ठणठणीत होऊन जाईल। एक तर त्यांच्याच बोलण्यात विसंगती येते। ते म्हणतात की चरकाने सांगितलं की दुधातून घ्यायचं। चरक काय असं मेकॅनिकल फवारे लावून पाणी उडवा हे म्हणलेलं नाही चरक संहितेमध्ये। कुठलेही संत, माझा ऐका आता वानखेडे, डॉक्टर वानखेडे माझा ऐका, कुठलेही संत तुकाराम महाराज, निळोबा राय, ज्ञानेश्वर महाराज कोणी अशी होळी खेळल्याचं ऐकूयात नाही, मग ते संतच नसावेत कदाचित, किंवा लोकांच्या कल्याणाचं त्यांना कळतच नसेल कदाचित। असंही असेल की फक्त हे आसाराम बापूंनाच कळतं, कारण मी पण पांडुरंग शास्त्री आठवलेंपासून अगदी भैयूजी महाराजांपर्यंत संत पाहिलेत जे पाण्याचं कॉन्झर्वेशन, संवर्धन करतात। जलसंस्कृती आहे आपली, जलपूजनाची संस्कृती आहे, नदीच्या पूजनाची संस्कृती आहे, पाणी फवाऱ्याने उडवण्याची संस्कृती नाही। त्यामुळे संस्कृतीच्या नावाखाली काही रेन डान्स वगैरे सुरू केल्यासारखं हे आहे, मला वाटतं ही विकृती आहे संस्कृतीचं, हे महान विकृतीकरण आहे, असं पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा की जी गोष्ट आसाराम बापूंना कळते, भारतात इतके मोठे संत आहेत, किशोरजी व्यासांच्या सारखे, मुरारी बापूंच्या सारखे, ज्यांचं जनमानसावर तेवढाच पगड आहे, त्यांच्यातल्या कोणी असं काही केल्याचं आठवत नाही आम्हाला, कधी कळलेलं नाही की अशा प्रकारे त्यांनी पाण्याचा वापर केला। अहम मान्यता जी येते की आता बापू म्हणतायत हेच खरं, ही जर शिष्यांमध्ये येत असेल की फक्त आसाराम बापू म्हणतात तेवढेच संत, तर तो आसाराम बापूंच्या संतत्वाचा पराभव आहे। संत कधी म्हणत नाही असं, ज्ञानेश्वरांनी कुठलाही दावा नाही केला, ज्ञानेश्वरीत कितीतरी चांगलं निसर्ग वर्णन आहे, पण ज्ञानेश्वरांनी दावा नाही केला की मी दावा करतो की ही ज्ञानेश्वरी वाचली की 500 लोकांच्या असतील तर 490 रोग मुक्त होतील, हा दावाच खोटा आहे। हा दावा संतपणाला छेद देणार आहे आणि खरं म्हणजे अंधश्रद्धेकडे आहे, आणि मी सांगतो हेच सत्य, ही भूमिका असलेले तर संत असूच शकत नाहीत। त्यांचं ज्या पद्धतीने समर्थन तुम्ही करताय त्या अर्थी हे आसाराम बापूंचं मोठं फेल्युअर आहे की त्यांच्या शिष्यांमध्ये सुद्धा खरा धर्म, खरं अध्यात्म ते रुजू शकले नाहीत, एवढाच त्याचा अर्थ आहे। अगदी वानखेडेची दुसरा मुद्दा असा आहे की ज्या प्रकारे संतांची आपल्याकडे परंपरा आहे, संत जे सांगतील त्याचं अनुसरण करण्याची पद्धत महाराष्ट्रामध्ये आहे, संपूर्ण भारतामध्ये आहे। अशा परिस्थितीमध्ये दुष्काळासाठी आतापर्यंत संतांनी काय काय केलेलं होतं याच्या आख्यायिका सुद्धा आहेत। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ॲडव्होकेट विष्णू गवळींनी सुद्धा त्यातली एक आख्यायिका सांगितलेली होती, एक सत्यकथाही सांगितलेली होती। या पार्श्वभूमीवर तुम्हाला असं वाटत नाही का की दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी जर इथे पैसा खर्च करण्याऐवजी जर हेच पाणी दुष्काळग्रस्तांपर्यंत पोहोचलं असतं तर अधिक योग्य झालं असतं? तुमचं म्हणणं असं आहे की बापूजी रंगोत्सव केला तर पाणी वाईट वाहत आहे आणि लोक स्विमिंग पूलमध्ये एक स्विमिंग पूलवर एक माणूस एक स्विमिंग पूलवर 10 ते 15 हजार लिटर पाणी वाया करत आहे, त्यावर विश्वंभर साहेबांना कधी दावा केलं नाही? त्याच्यावर बापूंनी का नाही दावा केला? त्याच्यावर बापूंनी का नाही आवाज उठवला? नाही तुम्हाला कळत नाही? डॉक्टर वानखेडे, पर्सनल स्विमिंग पूल बंद करण्यासाठी यांना काही उपाय केलं? नाही, मग उलट बापूंनी का नाही केलं? डॉक्टर वानखेडे, मुद्दा असा आहे, हा उपाय करत आहे, लोक आपल्या घरी जाऊन 50 लिटर पाणी खर्च करे, 50 ते 500 लिटर पाणी खर्च करे आणि होळी रंगोत्सव सण कोणीही साजरा करणार। डॉक्टर वानखेडे मला फक्त एवढंच सांगा, तुम्ही 2 उदाहरणं दिली, एक तुम्ही मल्टीनॅशनल कंपन्यांचं दिलं। मला सांगा की अशा प्रकारे मल्टीनॅशनल कंपन्यांसाठी जे लाखो लिटर पाणी वाया जातं हे अयोग्य असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर? बरोबर। त्याचबरोबर स्विमिंग टँकसाठी एका व्यक्तीसाठी शेकडो लिटर पाणी वाया जातं, हेही अयोग्य, चुकीचं असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर? डॉक्टर वानखेडे, हा लाईनवर आहे। डॉक्टर वानखेडे, ह्या दोन्ही गोष्टी जर अयोग्य आहेत असं तुम्ही म्हणताय तर या गोष्टींविरुद्ध आवाज उठवण्याऐवजी त्याच्याच पावलावर तुम्ही पाऊल का टाकताय? नाही, ते आम्ही सर्वजण हिताय, सर्वजण सुखाय कार्य करत आहे, शास्त्रामध्ये आहे सर्वजण हिताय करायचं, सर्वजण सुखाय करायचं। ज्या कार्य केलेलं सर्वांचे हित होईल ते कार्य करायचे, तेच खरं आहे। जे कार्य केल्यानं सर्वांना सुख मिळेल ते कार्य करा। 2000 लिटर पाण्यात एक स्विमिंग पूल मध्ये 10,000 लिटर पाणी एक माणूस त्याच्यानंतर आंघोळ करत आहे, मग ते चुकीचंच आहे ना? 2,000 लिटर पाण्यानं मग ते चुकीचंच आहे की वानखेडे? त्याला योग्य कोणी म्हटलंय? हजारो लिटर पाणी वाया जातं, याला योग्य आहे असं कोण म्हणतंय? त्यांच्यासाठी अयोग्य पण म्हटलं नाही, त्यांच्यासाठी कोणी रोकटोक प्रोग्राम तुम्ही सुरू केलं नाही तर योग्यच म्हटलं ना।
ठीक आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की नाही एक मिनिट वानखेडे, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की त्यांच्या विरुद्ध जर आवाज उठवला गेला, त्यांच्या विरुद्ध जर तुम्हाला रोखठोक या कार्यक्रमामध्ये चर्चा केलेली दिसली तर मात्र तुम्हाला पश्चाताप होईल तुमच्या कृतीचा? नाही, माझं म्हणणं काय आहे की हा सर्व मुद्द्यावर परिणाम काय आलं? ठीक आहे. तुमच्या परिणाम काय आलं? कोणी कशावरचा परिणाम? जे पर्सनल स्विमिंग पूलचे परिणाम. आज कत्तलखान्यात एक गायीवर 15,000 लिटर पाणी वापर करण्यात येत आहे. तेव्हा त्यांचे मांस, ते गायीचं मांस हे उपलब्ध होत आहे आणि त्यांना आपण मांसाचं उत्पादन म्हणत आहे. आपल्या भारताचं गोधन नष्ट होत आहे, पाणीही नष्ट होत आहे, त्याला आम्ही माणसाचे उत्पादन म्हणत आहे. नाही वानखेडे, तुम्हाला काय म्हणायचं आहे मुद्दा माझ्या लक्षात आलेला आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की उद्या स्विमिंग पूलवर जे पाणी वाया जातं त्याच्यावर आम्ही कार्यक्रम केला तर स्विमिंग पूलच्या असोसिएशनच्या वतीने येणारा एखादा प्रतिनिधी हे आसाराम बापूंचं उदाहरण उद्या देईल. आसाराम बापू जर टँकर आणून होळी साजरी करू शकतात, ते तुम्हाला दिसत नाही, तर आम्ही स्विमिंग टँकवर पाणी वाया घालवतो हेच तुम्हाला नेमकं का दिसतं? असे प्रश्न प्रत्येक जण उपस्थित करणं हा त्याच्यावरचा योग्य तोडगा असू शकत नाही. वानखेडे, तुमच्या मुद्द्यावर विष्णू गवळींना सुद्धा बोलायचं आहे. एक ब्रेक घेऊया आपण. ब्रेक नंतर आपण विष्णू गवळींकडे जाणार आहोत आणि ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. भेटूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.